नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2025 अंतर्गत एप्रिल महिन्याचे सर्व करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एप्रिल महिन्यातील 350 प्लस वन लाइनर प्रश्नांचा समावेश केलेला आहे। तर सर्व एक्झामच्या दृष्टीने हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐका। जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तसेच जर या व्हिडिओच्या PDF तुम्हाला हवे असतील तर आपल्या स्पर्धा अभ्यास या ॲपवरती या सर्व PDF उपलब्ध आहेत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, 2025 चा एबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मासाकी काशिवरा। तर मासाकी काशिवरा हे जपानचे आहेत आणि एबेल पुरस्कार हा गणित या विषयासाठी दिला जातो। तर गणित विषयातील एबेल पुरस्कार हा नोबेल पुरस्कार समजला जातो। भारत आणि कोणत्या देशाच्या नौदलादरम्यान चेन्नई येथे इंद्र 2025 सराव आयोजित करण्यात आला होता? तर रशिया, भारत आणि रशिया या दोन देशांदरम्यान इंद्र हा सराव आयोजित करण्यात आला। 2025 मधील ही 14वी आवृत्ती होती। कालावधी होता 28 मार्च ते 2 एप्रिल 2025 आणि ठिकाण होते बंगालच्या उपसागरातील चेन्नई किनाऱ्यावर। 24 मार्च 2025 पासून कॅनरा बँकेच्या कार्यकारी संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? SK मजुमदार यांची। मार्च 2025 मध्ये म्यानमारमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपाच्या पार्श्वभूमीवर मदत आणि बचाव कार्याला गती देण्यासाठी भारताने कोणते ऑपरेशन सुरू केले आहे? ऑपरेशन ब्रह्मा सुरू केलेले आहे। तर बघा, भारताने कोणते ऑपरेशन सुरू केलेले आहे? ऑपरेशन ब्रह्मा। आणि कशासाठी? तर म्यानमारमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपाच्या पार्श्वभूमीवर मदत आणि बचाव कार्याला गती देण्यासाठी। मार्च 2025 मध्ये भगीरथ मोबाईल ॲप कोणी लॉन्च केले आहे? पुष्कर सिंह धामी यांनी लॉन्च केलेले आहे उत्तराखंडमध्ये। कोणत्या राज्यात झज्जर बछौली वन्यजीव अभयारण्य बिबट्या सफारी म्हणून विकसित केले जाईल? पंजाब राज्यामध्ये। इंडियन ओपन 2025 PSA कॉपर स्पर्धेचे महिला विजेतेपद कोणी जिंकले आहे? अनाहत सिंग हिने जिंकलेले आहे। अनाहत सिंग ही भारताची खेळाडू आहे। तर पुरुषांमध्ये करीम यल तोर्की यांनी हे स्पर्धा जिंकलेली आहे, तो इजिप्त या देशाचा आहे। 29 मार्च 2025 रोजी नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय पर्यावरण परिषद 2025 चे उद्घाटन कोणी केले? द्रौपदी मुर्मू यांनी। तर राष्ट्रीय पर्यावरण परिषद 2025 नवी दिल्ली या ठिकाणी 29 मार्च 2025 रोजी आयोजित करण्यात आली। याचे उद्घाटन द्रौपदी मुर्मू यांनी केले। याचा उद्देश होता पर्यावरणीय कायद्यांच्या कायदेशीर पैलूवर आणि त्याची योग्य अंमलबजावणी यावर लक्ष केंद्रित करणे। नेक्स्ट आहे ATP मास्टर्स 1000 याच्या अंतिम फेरीत पोहोचणारा सर्वात वयस्कर खेळाडू कोण बनला आहे? नोवाक जोकोविच हा बनलेला आहे। मार्च 2025 मध्ये सारथी AI चॅट बोट कोणत्या राज्याने लॉन्च केले आहे? हरियाणा राज्याने लॉन्च केलेले आहे। मार्च 2025 मध्ये कोणत्या राज्यातील चिखली येथे 5.4 गिगावॅट सोलर सेल गिगा फॅक्टरी उत्पादन सुविधेचे उद्घाटन करण्यात आले आहे? गुजरात राज्यामध्ये। मार्च 2025 मध्ये केंद्रीय सुरक्षा मंत्रिमंडळ समितीने कोणाला कंपनीकडून 156 लढाऊ प्रचंड हेलिकॉप्टर खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे? तर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कडून। मार्च 2025 मध्ये इमिग्रेशन आणि फॉरेनर्स विधेयक 2025 लोकसभेत मंजूर करण्यात आले असून त्यात देशात येणाऱ्या नागरिकांकडे वैध कागदपत्रे नसल्यास किती वर्षाची शिक्षेची तरतूद आहे? तर 7 वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे। तसेच बघा, 7 वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो किंवा 10 लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे। भारतात विकसित केलेली पहिली स्वदेशी MRI मशीन कोणत्या ठिकाणच्या एम्स मध्ये स्थापन करण्यात येणार आहे? दिल्ली एम्स मध्ये स्थापन करण्यात येणार आहे भारतात विकसित केलेली पहिली स्वदेशी MRI मशीन। मार्च 2025 मध्ये भारतीय खेळाडू B सुमित रेड्डी याने निवृत्तीची घोषणा केली असून तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बॅडमिंटन खेळाशी संबंधित आहे। मार्च 2025 मध्ये महाराष्ट्र राज्याच्या 6व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? मुकेश खुल्लर यांची। बघा, महाराष्ट्र राज्याच्या 6व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण असणार आहेत? तर मुकेश खुल्लर।
आणि अर्थतज्ञ एस चंद्रशेखर हे आयोगाचे सदस्य असणार आहेत. मार्च 2025 मध्ये भारतीय बँक संघटनेचे अध्यक्ष कोण बनले आहेत? चल्ला श्रीनिवासलू शेट्टी. तर बघा, हे चल्ला श्रीनिवासलू शेट्टी हे SBIचे अध्यक्ष आहेत, तर त्यांची भारतीय बँक संघटनेचे अध्यक्ष म्हणून ही निवड करण्यात आलेली आहे. FIH ज्युनियर मेन्स हॉकी वर्ल्ड कप 2025 चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे? तमिळनाडू राज्यामध्ये. कालावधी असणार आहे 28 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर 2025. पुण्यभूषण पुरस्कार 2025 कोणाला जाहीर झाला आहे? विजय केळकर यांना जाहीर झालेला आहे पुण्यभूषण पुरस्कार 2025. वर्ल्ड टेबल टेनिस स्टार कंटेंडर इव्हेंटच्या सेमीफायनलमध्ये पोहोचणारा पहिला भारतीय कोण बनला आहे? मानव ठक्कर. मार्च 2025 मध्ये एज्युकेशन अँड न्यूट्रिशन लर्न टू ईट वेल हा अहवाल कोणी प्रकाशित केला आहे? युनेस्कोने प्रकाशित केलेला आहे. मार्च 2025 मध्ये ऑस्ट्रेलियन सरकारने ऑस्ट्रेलिया भारत संबंध सल्लागार मंडळावर कोणाची नियुक्ती केली आहे? स्टीव्ह वा यांची नियुक्ती केलेली आहे. 1 एप्रिल पासून महाराष्ट्रात रोजगार हमी योजनेच्या मजुरी दरात किती रुपयांची वाढ करण्यात आली आहे? 15 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे. तर बघा, आता महाराष्ट्रात 1 एप्रिल पासून 312 रुपये रोजगार हमी योजनेची मजुरी दर असणार आहे. तर सर्वाधिक वेतन 400 रुपये हे हरियाणामध्ये असणार आहे. मार्च 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय रामायण कॉन्क्लेव्हचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले? श्रीलंका या देशातील कोलंबो या ठिकाणी आयोजित करण्यात आले. मार्च 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे खाजगी सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? निधी तिवारी यांची. 27 मार्च 2025 रोजी कोणत्या अंतराळ संस्थेचे गया अंतराळ मोहीम बंद केली आहे? युरोपियन स्पेस एजन्सीची. केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री भूपेंद्र यादव यांच्या मते गेल्या 5 वर्षात भारतात किती आशियाई सिंहांचा मृत्यू झाला? 669. मार्च 2025 मध्ये आशियातील सर्वात मोठा आंतर महाविद्यालयीन तांत्रिक आणि उद्योजकता महोत्सव टेक कृती 2025 कोठे आयोजित करण्यात आला होता? IIT कानपूर या ठिकाणी. मार्च 2025 मध्ये भारत आणि कोणत्या देशामध्ये व्यापाराला चालना देण्यासाठी लिबाची स्थापना करण्यात आली आहे? तर श्रीलंका या देशामध्ये. 27 मार्च 2025 रोजी लाल समुद्रात कोणत्या देशाची सिंदबाद पाणबुडी बुडाल्याने 6 विदेशी पर्यटकांचा मृत्यू झाला आहे? इजिप्त या देशामध्ये. 1 एप्रिल 2025 रोजी कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने राज्यातील 1 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये ई-बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्यास परवानगी दिली आहे? महाराष्ट्र राज्य सरकारने दिलेली आहे. बघा, कधी दिलेली आहे? तर 1 एप्रिल 2025 रोजी राज्यातील 1 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये ई-बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्यास परवानगी दिलेली आहे. कर्नाटक नंतर ही सेवा सुरू करणारे महाराष्ट्र हे दुसरे राज्य ठरले आहे. IPL पदार्पणात 4 विकेट घेणारा कोण पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे? अश्विनी कुमार. रायझिंग स्टार इन AI पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? डॉक्टर अमेय पांगरकर. भारतीय हवाई दलाने कोणत्या देशात होणाऱ्या इनियोचोस हवाई सरावात भाग घेतला आहे? ग्रीस. तर हे जो इनियोचोस 25 हा जो हवाई सराव आहे हा ग्रीस या देशामध्ये झालेला आहे. कालावधी होता 31 मार्च ते 11 एप्रिल 2025 दरम्यान. संगीता कलानिधी पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात येणार आहे? RK रामकुमार. जेकब मेन्सिकन मियामी ओपन 2025 मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे. तो कोणत्या देशाचा आहे? तर चेक प्रजासत्ताकचा आहे जेकब मेन्सिक. तर याने मियामी ओपन 2025 टेनिसमध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे. उपविजेता राहिलेला आहे नोवाक जोकोविच सर्बियाचा. आणि महिला एकेरीचे विजेते ठरलेली आहे आर्यना सबलेंका आणि उपविजेती आहे जेसिका पेगुला. नेक्स्ट आहे 2025चा आशिया कप हॉकी स्पर्धा कोणत्या राज्यात होणार आहे? बिहार या राज्यामध्ये. ठिकाण आहे राजगीर हॉकी स्टेडियम बिहार. कालावधी आहे 29 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर आणि आवृत्ती असणार आहे 12वी आणि यामध्ये संघ असणार आहेत 8. अमेरिकेच्या येल युनिव्हर्सिटीने नॉन फिक्शन श्रेणीमध्ये 2025चा विंडहॅम कॅम्पेबल पुरस्कार कोणाला प्रदान केला आहे?
राणा दासगुप्ता यांना. 1 एप्रिल 2025 रोजी नीती NCR स्टेट्स इकॉनॉमिक फोरम पोर्टल कोणी सुरू केले? निर्मला सीतारामन यांनी. मार्च 2025 मध्ये भारतात प्रथमच उत्तम मोफत तांदूळ योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तेलंगणा राज्याने सुरू केलेली आहे. न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या अध्यक्षपदी कोणाची पुन्हा निवड झाली आहे? दिल्मा रौसेफ यांची, तर ते ब्राझीलचे आहेत. 21व्या वरिष्ठ आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतासाठी एकमेव सुवर्णपदक कोणी जिंकले आहे? मनीषा भानवाला यांनी. तर 25 ते 30 मार्च 2025 दरम्यान जॉर्डनमधील अम्मान या ठिकाणी 21व्या वरिष्ठ आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. तर यामध्ये भारताच्या मनीषा भानवाला यांनी सुवर्णपदक जिंकलेले आहे. भारताने 2025 वरिष्ठ आशियाई कुस्ती स्पर्धेत 1 सुवर्ण, 3 रौप्य आणि 6 कांस्य पदकांसह एकूण 10 पदके जिंकली आहेत. नेक्स्ट आहे, मार्च 2025 मध्ये कोणत्या राज्यात 13 पोलीस स्टेशन क्षेत्र वगळता संपूर्ण राज्यात अप्स्पा लागू करण्यात आला आहे? मणिपूर राज्यामध्ये. 2 एप्रिल 2025 रोजी कोणत्या खेळाशी संबंधित खेळाडू वंदना कटारे याने निवृत्ती जाहीर केली? हॉकी खेळाशी संबंधित आहे. नाविका सागर परिक्रमा 2 मोहीम कोणत्या नौदल जहाजाने पूर्ण केली आहे? INSV तारिणी. सौदागरी ब्लॉक प्रिंट कोणत्या राज्याशी संबंधित आहे, ज्याला नुकताच GI टॅग देण्यात आला आहे? गुजरात राज्याचे आहे सौदागरी ब्लॉक प्रिंट. 1 एप्रिल 2025 पासून आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष कोण असणार आहेत? ओमप्रकाश शेटे. टायगर ट्राईब 2025 सराव भारत आणि कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आला? अमेरिका. आवृत्ती होती 4. ठिकाण होते भारताच्या पूर्व समुद्र किनारी. कालावधी होता 1 ते 13 एप्रिल 2025 दरम्यान. टायगर ट्रायम्फ 2025 सराव भारत आणि अमेरिका या 2 देशांदरम्यान. उत्तराखंडच्या औरंगजेबपूरचे नाव बदलून नवीन नाव काय केले आहे? शिवाजीनगर असे नाव केलेले आहे. उगादी पुरस्कार 2025 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? मायना स्वामी यांना. तर ते प्रसिद्ध इतिहासकार आणि पुरातत्वशास्त्रज्ञ आहेत, तर त्यांना 2025 चा उगादी पुरस्कार देण्यात आलेला आहे. एप्रिल 2025 मध्ये राज्यात बुद्धिमत्ता उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोणाबरोबर करार केला आहे? मायक्रोसॉफ्ट बरोबर करार केलेला आहे. तर या अंतर्गत मुंबई, पुणे आणि नागपूर या 3 ठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्ता उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. SRMB स्टीलने ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? रोहित शर्मा यांची. 6वी बिमस्टेक शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली? बँकॉक, थायलंड या ठिकाणी. कालावधी होता 4 एप्रिल 2025 आणि थीम होती समृद्ध, लवचिक आणि खुली बिमस्टेक. 1 एप्रिल 2025 रोजी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या सरव्यवस्थापक म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? सायली भोयर यांनी. अलीकडेच केंद्र सरकारने राष्ट्रीय जनुक बँक स्थापन करण्याची घोषणा केली आहे. ती भारतातील कितवी राष्ट्रीय जनुक बँक असेल? 2री. गॅब्रियल बोरिक फॉन्ट हे कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहेत, जे 1 एप्रिल 2025 रोजी 5 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले होते? चिली या देशाचे राष्ट्रपती होते. उत्तर प्रदेश सरकारने डॉल्फिन सफारी कोठे सुरू करण्याची घोषणा केली आहे? वाराणसी या ठिकाणी. दरवर्षी आंतरराष्ट्रीय खान जागरूकता दिन कधी साजरा केला जातो? 4 एप्रिल रोजी. 2025 ची थीम आहे सुरक्षित भविष्य येथून सुरू करा. 25-26 मार्च 2025 रोजी भारत युगांडा संयुक्त व्यापार समितीचे 3रे अधिवेशन कोठे झाले? नवी दिल्ली या ठिकाणी. 31 मार्च 2025 रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या हस्ते कितव्या राष्ट्रीय सागरी दिन आणि व्यापारी नौदल सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले? 62व्या. मुंबई या ठिकाणी हे उद्घाटन करण्यात आले. 2 एप्रिल 2025 रोजी शिशुवाटिका उपक्रम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे? ओडिशा राज्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे. याचा उद्देश आहे नवीन शिक्षण धोरण 2020 अंतर्गत राज्यातील सर्व शाळांमध्ये 5 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांना पूर्व शाळा शिक्षण देणे. महाराष्ट्र शासनाद्वारे 2 ते 4 मे 2025 दरम्यान कोणत्या ठिकाणी पहिल्यांदाच पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले? महाबळेश्वर या ठिकाणी.
राष्ट्रकुल राष्ट्रांच्या महासचिव पदाची सूत्रे घोषवणाऱ्या पहिल्या आफ्रिकन महिला शर्ली बोथवे कोणत्या देशाच्या आहेत? घाना या देशाच्या आहेत. तर त्या राष्ट्रकुलच्या 7व्या महासचिव झालेल्या आहेत आणि महासचिव पदाचे सूत्र घोषवणाऱ्या त्या पहिल्या आफ्रिकन महिला ठरलेल्या आहेत. द ग्रेट कॉन्सिलिएटर लाल बहादूर शास्त्री अँड द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इंडिया हे बुक कोणी लिहिले आहे? संजीव चोपडा यांनी लिहिलेले आहे. कोणत्या राज्य सरकारने एप्रिल 2025 मध्ये 4 दिवसांची स्कूल चले हम मोहीम सुरू केली? मध्य प्रदेश राज्य सरकारने सुरू केलेली होती 1 ते 4 एप्रिल 2025 दरम्यान. 31 मार्च 2025 रोजी फ्रेम टू मिशन कोणी यशस्वीरित्या सुरू केले आहे? तर स्पेसएक्सने सुरू केलेली आहे. पृथ्वीच्या ध्रुवीय कक्षेत जाणारी ही पहिली मानवी अवकाश मोहीम आहे. 2 एप्रिल 2025 रोजी विकसित भारत युवा संसद 2025चे आयोजन कोठे करण्यात आले? नवी दिल्ली या ठिकाणी. एप्रिल 2025 मध्ये DBS बँक इंडियामध्ये ग्राहक बँकिंग गटाचे व्यवस्थापकीय संचालक आणि प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? अंबुज चंदना यांची. 1 एप्रिल 2025 रोजी प्रोजेक्ट टायगरला किती वर्षे पूर्ण झाली? 52 वर्षे पूर्ण झालेली. 21 जून 2025 रोजी साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम काय आहे? एक पृथ्वी एक आरोग्यासाठी योग. 1 एप्रिल ते 4 एप्रिल दरम्यान आर्मी कमांडर कॉन्फरन्सचे आयोजन कोठे करण्यात आले? नवी दिल्ली या ठिकाणी. 1 एप्रिल 2025 रोजी कोणत्या देशाचे परराष्ट्र मंत्री कॅस्पर वेत्सकॅम्प भारत दौऱ्यावर आले होते? नेदरलँड्सचे परराष्ट्र मंत्री होते. 1 एप्रिल 2025 रोजी भारत आणि जपान यांच्यात तिसरी अंतरिक्ष वार्ता कोठे आयोजित करण्यात आली? टोकियो या ठिकाणी. सरहुल उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? झारखंड राज्यामध्ये. वायू प्रदूषण आणि आरोग्यावरील दुसऱ्या जागतिक परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले होते? कोलंबियातील कार्टाजेना या ठिकाणी. 1 एप्रिल 2025 रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर कोण बनले आहेत? पूनम गुप्ता या बनलेल्या आहेत. कुंभकोणम सुपारी आणि थावलाई फुलांच्या माळा कोणत्या राज्यातील आहेत ज्यांना GI टॅग देण्यात आला आहे? तमिळनाडू. कुंभकोणम सुपारी पंजावूर या ठिकाणची आहे तर थोटाई फुलांच्या माळा या कन्याकुमारी या ठिकाणच्या आहेत. भारतातील कोणत्या राज्यात फेब्रुवारी 2025 पर्यंत जास्तीत जास्त रेल्वे स्थानकांवर सौर ऊर्जा संयंत्रे बसवण्यात आली आहेत? राजस्थान राज्यामध्ये. उत्तर प्रदेश अनमोल रत्न पुरस्कार कोणाला मिळाला आहे? निखिल सिंघल यांना. मीडिया स्ट्रॅटेजिस्ट विगर मीडिया वर्ल्ड वाईडचे संस्थापक आणि नोएडा हाय राईज फेडरेशनचे ते अध्यक्ष आहेत. तर त्यांना उत्तर प्रदेश अनमोल रत्न पुरस्कार 2025 देण्यात आलेला आहे. एप्रिल 2025 मध्ये कांचनजंगा पर्वतावर भारत नेपाळ यांच्या संयुक्त मोहिमेचे नेतृत्व कोणी केले? कर्नल सरफराज सिंग यांनी. 31 मार्च 2025 रोजी गृहमंत्री अमित शहा यांनी महाराजा अग्रसेन यांच्या पुतळ्याचे अनावरण कोठे केले? हरियाणातील हिसार या ठिकाणी. स्टार्टअप महाकुंभ 2025 चे उद्घाटन कोणी केले? पियुष गोयल यांनी. कालावधी होता 3 ते 5 एप्रिल 2025. ठिकाण होते नवी दिल्ली आणि थीम होती 2047 मध्ये स्टार्टअप इंडिया भारताची कहाणी उलगडणे. 2 एप्रिल 2025 रोजी कोणत्या देशातील क्युशो प्रदेशात 6.0 रिश्टर स्केलचा भूकंप झाला? जपान या देशामध्ये. एप्रिल 2025 मध्ये पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? शिवसुब्रमण्यम रमण यांची. 47वी राष्ट्रीय ज्युनियर गर्ल्स हँडबॉल अजिंक्यपद स्पर्धा कोणी जिंकली आहे? उत्तर प्रदेश राज्याने जिंकली. उपविजेता राहिलेला आहे हिमाचल प्रदेश राज्य. कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात फेस रेकग्निशन सिस्टमने सुसज्ज CCTV कॅमेरे बसवले जातील? दिल्ली या केंद्रशासित प्रदेशामध्ये. निहारिका सिंघानियाने इझेल्ड होप CSI लियर घोडेस्वारी स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे? सुवर्ण पदक. दरवर्षी राष्ट्रीय सागरी दिन कधी साजरा केला जातो? 5 एप्रिल रोजी. जागतिक सहभाग योजना कोणते मंत्रालय राबवत आहे? सांस्कृतिक मंत्रालय. कोणत्या राज्यातील चपता मिरचीला GI टॅग मिळाला आहे?
तेलंगणा राज्यातील, तर या मिरचीला टोमॅटो मिरची असे म्हटले जाते. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणचे पूर्णवेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? स्वामीनाथन एस अय्यर यांची. 4 एप्रिल 2025 रोजी मनोज कुमार यांचे निधन झाले. ते कोण होते? अभिनेता होते. लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक 2024 कोणी मांडले? किरेन रिजिजू यांनी. आदित्य बिर्ला मेमोरियल पोलो कप 2025 कोणी जिंकला? रजनीगंधा आचिवर्स या संघाने जिंकलेला आहे. उपविजेता राहिलेला आहे जिंदाल पॅन्थर संघ. ठिकाण होते नवी दिल्ली. नवी दिल्ली या ठिकाणी हा कप आयोजित करण्यात आलेला होता. 3 एप्रिल 2025 रोजी आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष कोण बनले आहेत? मोहसिन नकवी हे बनलेले आहेत. ते पाकिस्तानचे आहेत. फिफा महिला विश्वचषक 2035चे आयोजन कोणता देश करेल? युनायटेड किंगडम या देशामध्ये आयोजित करण्यात येणार आहे फिफा महिला विश्वचषक 2035. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे 3रे प्रक्षेपण पॅड कोठे स्थापित केले जाईल? श्रीहरिकोटा या ठिकाणी. 3 एप्रिल 2025 रोजी नवी दिल्लीमध्ये जलसंपदा जनगणना अर्ज आणि पोर्टल आणि वेब आधारित जलाशय साठवण देखरेख प्रणालीचे कोणी उद्घाटन केले? CR पाटील यांनी. कोणत्या राज्याच्या विधानसभेने केंद्र सरकारला कचाथ्यू बेट कराराचा पुनर्विचार करून श्रीलंकेकडून तो मागे घेण्याची विनंती केली आहे? तमिळनाडू राज्याने. एप्रिल 2025 मध्ये कोणत्या राज्यामध्ये हात लांगपुई स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे? मिझोराम या राज्यामध्ये. दरवर्षी अंधत्व निवारण सप्ताह कधी साजरा करण्यात येतो? 1 ते 7 एप्रिल दरम्यान. एप्रिल 2025 मध्ये रेल्वे क्षेत्रात कौशल्य विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने कोणत्या संस्थांसोबत सामंजस्य करार केला आहे? लामरिनटेक स्किल्स युनिव्हर्सिटी पंजाब आणि राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ यांच्यासोबत करार केलेला आहे. कोणी केलेला आहे बघा? तर रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने. नेक्स्ट आहे भारताची संरक्षण साहित्याची निर्यात 2024-25 या आर्थिक वर्षात किती कोटी रुपयांवर पोहोचली आहे? 23,622 कोटी रुपयांवर. एप्रिल 2025 मध्ये कोणत्या देशाने पंतप्रधान मोदींना मित्र विभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे? श्रीलंका या देशाने. आशियातील पहिला उभ्या लिफ्ट ब्रिज पांबन ब्रिजचे कोणत्या राज्यात उद्घाटन करण्यात आले आहे? तमिळनाडू या राज्यामध्ये. एप्रिल 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयातून बाहेर पडण्याची घोषणा करणारा पहिला युरोपीय देश कोणता ठरला आहे? हंगेरी हा देश ठरलेला आहे. पुढील 2 वर्षांसाठी कोणता देश अधिकृतपणे बिमस्टेकचा नवीन अध्यक्ष बनला आहे? बांगलादेश. 6वी बिमस्टेक शिखर परिषद 2025 आणि थीम आहे समृद्ध, लवचिक आणि खुले बिमस्टेक. ठिकाण होते बँकॉक, थायलंड. IMFच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या सल्लागार समितीवर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? N चंद्रशेखरन यांची. N चंद्रशेखरन हे टाटा सन्सचे अध्यक्ष आहेत. मार्च 2025 मध्ये कोणत्या राज्याने 2029 पर्यंत राज्य दारिद्र्यमुक्त करण्यासाठी शून्य गरिबी P4 उपक्रम सुरू केला आहे? आंध्र प्रदेश राज्याने सुरू केलेला आहे. याचा उद्देश आहे 2029 पर्यंत आंध्र प्रदेशला गरिबीमुक्त करणे. 2024-25 मध्ये प्रधानमंत्री अनुसूचित जाती अभ्युदय योजनेअंतर्गत किती गावांना मॉडेल गाव म्हणून घोषित करण्यात आले आहे? 4,991. तर बघा, प्रधानमंत्री अनुसूचित जाती अभ्युदय योजना यालाच PM अजय योजना असे म्हणतात. या अंतर्गत 2024-25 मध्ये 4,991 गावांना मॉडेल गाव म्हणून घोषित करण्यात आले आहे. MotoGP अमेरिका ग्रांड प्री 2025चा किताब कोणी जिंकला आहे? मार्क मार्क्वेज यांनी. एप्रिल 2025 मध्ये 18व्या शतकातील रामायण भित्तिचित्रांचे चित्रण करणारे विशेष टपाल तिकीट कोणत्या देशाने जारी केले आहे? थायलंड या देशाने जारी केलेले आहे. एप्रिल 2025 मध्ये तरुण खेळाडूंसाठी क्रीडा शिष्यवृत्ती उपक्रम कोणी सुरू केला आहे? भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने सुरू केलेला आहे. जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो? 7 एप्रिल रोजी. 2025 ची थीम आहे निरोगी सुरुवात, आशादायक भविष्य. कोणत्या देशाने झिरकॉन हायपरसोनिक क्षेपणास्त्र प्रक्षेपित केले आहे?
रशिया या देशाने प्रक्षेपित केलेले आहे. नाव आहे झिरकॉन हायपरसॉनिक क्षेपणास्त्र. नवी दिल्लीतील प्रवाशांच्या सोयीसाठी पॉड हॉटेल कोणी सुरू केले आहे? दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने. फ्रेड डॅरिंग्टन पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण ठरले आहेत? सुदर्शन पटनायक. तर सुदर्शन पटनायक यांना फ्रेड डॅरिंग्टन पुरस्कार 2025 मिळालेला आहे. हा पुरस्कार मिळणारे ते पहिले भारतीय ठरलेले आहेत. ओडिसातील प्रसिद्ध वाळू कलाकार आणि शिल्पकार आहेत सुदर्शन पटनायक. एप्रिल 2025 मध्ये आयुष्यमान भारत योजनेत सामील होणारे 36वे राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश कोणते बनले आहे? दिल्ली. नोलेन गुरेर संदेश आणि बारुईपूर पेरू हे कोणत्या राज्यातील आहेत ज्यांना GI टॅग देण्यात आला आहे? पश्चिम बंगाल या राज्यातील आहेत. एप्रिल 2025 मध्ये हरियाणा सरकारने कोणत्या 2 ठिकाणांना संरक्षित पुरातत्वीय स्मारक म्हणून घोषित केले आहे? मेटाथल आणि तिघराना. 1 एप्रिल 2025 रोजी अग्निशमन आणि बचाव सेवांचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? सीमा अग्रवाल यांची. एप्रिल 2025 मध्ये अनंतनगर योजना कोणत्या शहरात सुरू करण्यात आली आहे? लखनौ या शहरात अनंतनगर योजना सुरू करण्यात आलेली आहे. याचा उद्देश आहे शहरात जागतिक दर्जाच्या निवासी सुविधा प्रदान करणे. वर्ल्ड बॉक्सिंग कपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय बॉक्सर कोण ठरला? हितेश गुलिया. 6वे जागतिक बॉक्सिंग कप 2025चा पहिला टप्पा 31 मार्च ते 5 एप्रिल दरम्यान ब्राझीलमधील फोज दू इगुआकू या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. तर यामध्ये हितेश गुलिया याने सुवर्णपदक जिंकलेले आहे आणि सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय बॉक्सर ठरलेला आहे. 2025 ते 2027 या कालावधीसाठी भारताची कोणत्या संघटनेच्या तज्ज्ञ गटाचा सदस्य म्हणून निवड झाली आहे? तर ISAR अकाउंटिंग आणि रिपोर्टिंगचे आंतरराष्ट्रीय मानक याचे अध्यक्ष म्हणून सदस्य म्हणून निवड झालेली आहे. एप्रिल 2025 मध्ये केंद्र सरकारने सुरू केलेल्या व्हायब्रंट विलेज प्रोग्राम 2 मध्ये केंद्र सरकारचा वाटा किती आहे? 100%. मध्यम पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र विकसित करण्यासाठी DRDOने कोणत्या देशाच्या कंपनीशी सहकार्य केले आहे? इस्रायल देशाच्या कंपनीशी सहकार्य केलेले आहे. कशासाठी बघा, तर मध्यम पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र विकसित करण्यासाठी. 150व्या आंतरसंसदीय संघसभेला कोणी संबोधित केले? ओम बिर्ला यांनी. तर ही सभा ताशकंद उझबेकिस्तान या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. कालावधी होता 5 ते 9 एप्रिल 2025 दरम्यान आणि विषय होता सामाजिक विकास आणि न्यायासाठी संसदीय कृती. नेक्स्ट आहे एप्रिल 2025 मध्ये भारत आणि कोणत्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायालयीन सहकार्य वाढवण्यासाठी करार झाला आहे? तर याचे उत्तर आहे नेपाळ. भारत आणि नेपाळ या 2 देशांमध्ये झालेला आहे करार. कोणता करार झालेला आहे? तर देशाच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायालयीन सहकार्य वाढवणे. एप्रिल 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थायलंडचे राजा वजिरालोंगकोर्न यांना कोणत्या शैलीत बनवलेली बुद्धाची पितळेची मूर्ती भेट म्हणून दिली आहे? सारनाथ शैलीमध्ये बनवलेली आहे. माधवपूर मेळा कोणत्या राज्यात आयोजित केला जातो? गुजरात राज्यामध्ये. अंगताडच्या तंत्रज्ञान आणि नवोन्मेषण अहवालानुसार 2025च्या जागतिक नेटवर्क तयारी निर्देशांकात भारताचा क्रमांक कितवा आहे? 36वा क्रमांक आहे. तर भारत 170 देशांपैकी 36व्या क्रमांकावर आहे. बघा, या यादीमध्ये एकूण 170 देशांचा समावेश होता आणि यामध्ये भारताचा क्रमांक 36वा आहे. एप्रिल 2025 मध्ये NPCI मध्ये कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? सोहिनी राजोला यांची. केंद्र सरकारच्या कोणत्या योजनेला 8 एप्रिल 2025 रोजी 10 वर्षे पूर्ण झाली आहेत? प्रधानमंत्री मुद्रा योजना. एप्रिल 2025 मध्ये नाटोच्या विविध देशांनी कोणत्या अधिवेशनातून माघार घेण्याची घोषणा केली आहे? ओटावा अधिवेशन. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार AI गुंतवणुकीच्या बाबतीत भारत जागतिक स्तरावर कितव्या स्थानावर आहे? 10व्या स्थानावर. अमेरिका पहिल्या स्थानावरती आहे तर चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे. एप्रिल 2025 मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या 2 देशांना भेट दिली आहे? पोर्तुगाल आणि स्लोवाकिया.
एप्रिल 2025 मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल लामा 4 कोणी लॉन्च केले आहे? मेटाने लॉन्च केलेले आहे लामा 4. एप्रिल 2025 मध्ये संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या कायमस्वरूपी सदस्यत्वासाठी भारताच्या उमेदवारीला कोणत्या देशाने पाठिंबा दिला आहे? चिली या देशाने पाठिंबा दिलेला आहे. बिली जीन किंग कप आशिया ओशनिया ग्रुप 1 टेनिस स्पर्धेचे आयोजन कोठे करण्यात आले? महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी. एप्रिल 2025 मध्ये भारतीय मानक ब्युरोने शाश्वतता आणि पर्यावरणीय मानकांवरील वार्षिक परिषद कोठे आयोजित केली? गोवा या ठिकाणी. 10 एप्रिल 2025 रोजी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? प्राध्यापक मिलिंद जोशी यांची. तर कार्यवाहक म्हणून सुनीता राजे पवार आणि कोषाध्यक्ष म्हणून विनोद कुलकर्णी यांची निवड झालेली आहे. एप्रिल 2025 मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना कोणत्या युरोपीय शहराचा सिटी की ऑफ ऑनर प्रदान करण्यात आला आहे? लिस्बन या शहराचा. कोणत्या राज्यातील हस्तकला कन्नडिप्पय्या याला GI टॅग देण्यात आला आहे? तमिळनाडू राज्यातील. ई मंत्रिमंडळ प्रणाली लागू करणारे महाराष्ट्र कितवे राज्य होणार आहे? 7वे राज्य असणार आहे. तर पहिली 6 राज्य कोणते आहेत बघा? उत्तराखंड, उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि त्रिपुरा. यानंतर महाराष्ट्र हे 7वे राज्य असणार आहे. 2025 चा पोषण पंधरवडा कधी साजरा करण्यात आला? 8 ते 23 एप्रिल दरम्यान. थीम होती शुद्ध पाणी आणि स्वच्छतेसह स्वस्थ बालपण. 3 एप्रिल 2025 रोजी 11वी ब्रिक्स पर्यावरण मंत्र्यांची बैठक कोठे पार पडली? ब्राझीलमधील ब्रासिलिया या ठिकाणी. एप्रिल 2025 मध्ये कोणत्या राज्य सरकारने पोलिसांमध्ये अग्निवीरांसाठी 20% कोटा जाहीर केला आहे? हरियाणा राज्याने. सलग 4थ्यांदा जपानी ग्रांप्री कोणी जिंकली आहे? मॅक्स वर्स्टपेन याने. म्हणजे जपानी ग्रांप्री 2025 जिंकलेली आहे मॅक्स वर्स्टपेन याने. ISSF विश्वचषक 2025 मध्ये पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल शूटिंग स्पर्धेत रुद्राक्ष पाटीलने कोणते पदक जिंकले आहे? सुवर्ण पदक जिंकलेले आहे. ठिकाण होते अर्जेंटिनाची राजधानी ब्युनस आयर्स या ठिकाणी. भारताने कोणत्या देशासोबत 26 सागरी राफेलसाठी लढाऊ विमानांसाठी करार केला आहे? फ्रान्स या देशासोबत करार केलेला आहे भारताने. कशासाठी बघा? 26 सागरी राफेल लढाऊ विमानांसाठी. तर भारताला 64,000 कोटी रुपयांमध्ये ही 26 सागरी लढाऊ विमाने मिळणार आहेत. 8 एप्रिल 2025 रोजी कोणत्या देशाने आर्टिमिस करारावर स्वाक्षरी केली आहे? बांगलादेशाने स्वाक्षरी केलेली आहे. तर करारावर स्वाक्षरी करणारा बांगलादेश हा 54वा देश बनला आहे. T20 क्रिकेटमध्ये 13,000 धावा करणारा पहिला भारतीय कोण बनला आहे? विराट कोहली. एप्रिल 2025 मध्ये बातम्यांमध्ये असलेले माउंट कानलाओन ज्वालामुखी कोणत्या देशात आहे? फिलिपिन्स या देशामध्ये. जागतिक होमिओपॅथी दिन कधी साजरा केला जातो? 10 एप्रिल रोजी. 2025 ची थीम आहे निरोगी भविष्यासाठी होमिओपॅथी, नैसर्गिक, सुरक्षित आणि प्रभावी. राष्ट्रीय सागरी वरुण पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला आहे? राजेश उन्नी यांना. शिपिंग महासंचालनालय सिनर्जी मरीन ग्रुपचे संस्थापक आहेत. 2025 चा भारताचा पहिला युनिकॉर्न कोण बनला आहे? जस्पे. 4 एप्रिल 2025 रोजी हरवलेल्या मुलांना शोधण्यासाठी आणि पळून गेलेल्यांचा माग काढण्यासाठी GP दृष्टी कार्यक्रम कोणत्या राज्याने सुरू केला आहे? गुजरात राज्याने सुरू केलेला आहे. GP दृष्टीचा लॉंग फॉर्म काय होतं बघा? गुजरात पोलीस ड्रोन रिस्पॉन्स आणि एरियल सर्वेलन्स टॅक्टिकल इंटरव्हेन्शन. खेलो इंडिया युथ गेम्स 2025 च्या 7व्या आवृत्तीचे आयोजन कोठे करण्यात आले? बिहारमध्ये 4 ते 15 मे 2025 दरम्यान. एप्रिल 2024 मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादीचे सरचिटणीस कोण बनले आहेत? M.A. बेबी. केरळच्या माजी मंत्री मरियम अलेक्झांडर बेबी म्हणजेच M.A. बेबी बनलेले आहेत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस. न्यूझीलंडसह भारताने भाग घेतलेल्या पॅसेक्स सरावाचे आयोजन कोठे करण्यात आले होते? एडनच्या आखातामध्ये. कालावधी होता 27 मार्च ते 4 एप्रिल 2025 दरम्यान.
एप्रिल 2025 मध्ये आधार ॲप कोणी लॉन्च केले आहे? अश्विनी वैष्णव यांनी. COP30 पूर्वी कोणत्या देशाने जागतिक हवामान परिषदेच्या निर्मितीचा प्रस्ताव मांडला आहे? ब्राझील देशाने. एप्रिल 2025 मध्ये शेख हमदान बिन मोहम्मद अल मक्तूम हे 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले होते. ते कोण आहेत? दुबईचे युवराज आहेत ते. 2025च्या पहिल्या तिमाहीत फिनटेक स्टार्टअप फंडिंगमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? 3रा. PSLV ऑर्बिटल एक्सपेरिमेंटल मॉड्यूल 4 हे कोणत्या अंतराळ संस्थेने विकसित केलेले अंतराळ संशोधन व्यासपीठ आहे? इस्रोने विकसित केलेले आहे. 8 एप्रिल 2025 रोजी राय लोकनृत्य कलाकार राम सहाय पांडे यांचे निधन झाले आहे. त्यांना पद्मश्री कोणत्या वर्षी देण्यात आला? 2022 मध्ये. IIM अहमदाबाद आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड यांचे पहिले परदेशी कॅम्पस कोठे स्थापन करतील? दुबई या ठिकाणी. एप्रिल 2025 मध्ये कोणत्या राज्याने 2000 वर्ष जुन्या मेगालिथिक अवशेषांचा शोध लावल्याचे वृत्त दिले आहे? केरळ राज्याने. एप्रिल 2025 मध्ये कोणत्या देशाने फक्त 6 तासात पहिले 3D प्रिंटेड रेल्वे स्टेशन बांधले आहे? जपान देशामध्ये बांधण्यात आलेले आहे. हातसुशिमा स्टेशन बांधण्यात आलेले आहे पहिले 3D प्रिंटेड रेल्वे स्टेशन. महाराष्ट्रातील कोणाला राष्ट्रीय युवा पुरस्कार 2022-23 ने सन्मानित करण्यात आले आहे? पुष्यमित्र जोशी यांना. 128 वर्षांनंतर 2028च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये कोणत्या खेळाचा समावेश करण्यात आला आहे? क्रिकेट या खेळाचा 128 वर्षांनंतर हा समावेश करण्यात आलेला आहे 2028च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये. कोणत्या शहरातील सीन्स इन द स्क्वेअरमध्ये शाहरुख काजोलचा पुतळा बसवला जाईल? लंडन शहरामध्ये. 2025च्या ब्युनस आयर्स येथील ISSF विश्वचषक स्पर्धेत पदक तालिकेत भारताचा क्रमांक कितवा आहे? 2रा आहे. भारताने 4 सुवर्ण, 2 रौप्य आणि 2 कांस्य पदकांसह 8 पदके जिंकली. तर 1 ते 10 एप्रिल 2025 दरम्यान अर्जेंटिनाची राजधानी ब्युनस आयर्स या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. 8 एप्रिल 2025 रोजी भारताने कोणत्या देशासाठी ट्रान्सशिपमेंट सुविधा थांबवण्याचा निर्णय घेतला आहे? बांगलादेशासाठी. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रेबीज आणि सापाच्या विषाविरुद्धच्या लसींचे निरीक्षण करण्यासाठी कोणते पोर्टल सुरू केले आहे? जुविन पोर्टल. 2025च्या जागतिक तंत्रज्ञान शिखर परिषदेची 9वी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली होती? नवी दिल्ली या ठिकाणी. 10 एप्रिल 2025 दरम्यान आयोजित करण्यात आली आणि थीम होती शक्यता म्हणजेच पॉसिबिलिटी. मुंबई हल्ल्यातील कोणत्या आरोपीला अमेरिकेतून भारतात आणण्यात आले आहे? तैबूर राणा. 1 मे 2025 रोजी केंद्रीय अर्थ मंत्रालयाने 11 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील किती प्रादेशिक ग्रामीण बँका विलीन केले आहेत? 26 प्रादेशिक ग्रामीण बँका विलीन केलेल्या आहेत. त्यामुळे आता देशामध्ये एकूण 28 प्रादेशिक ग्रामीण बँका अस्तित्वात आहेत. भारतातील सर्वात मोठा पेट्रोकेमिकल प्लांट कोणत्या राज्यात बांधला जाणार आहे? ओडिशा राज्यामध्ये. ओडिशा राज्यातील पारादीप या ठिकाणी हा भारतातील सर्वात मोठा पेट्रोकेमिकल प्लांट असणार आहे. दरवर्षी राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन कधी साजरा केला जातो? 11 एप्रिल रोजी. 2025ची थीम आहे निरोगी सुरुवात आशादायक भविष्य. नेक्स्ट आहे एप्रिल 2025 मध्ये भारत आणि कोणत्या देशाने MSME सहकारी आणि राजदूतांना प्रशिक्षण देण्याबाबत करार केला आहे? भारत आणि स्लोवाकिया या देशांनी. आंतरराष्ट्रीय मानवी अंतराळ उड्डाण दिन कधी साजरा केला जातो? 12 एप्रिल रोजी. भारतातील पहिले हिमालयीन हवामान संशोधन केंद्र कोठे स्थापन करण्यात आले आहे? जम्मू काश्मीर मधील उधमपूर या ठिकाणी. पहिल्या पंचायत प्रगती निर्देशांक अहवालात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या राज्यांमध्ये कोण प्रथम क्रमांकावर आहे? गुजरात राज्य. कोणत्या देशाच्या कॉन्स्टंटाईन द फिलॉसॉफर युनिव्हर्सिटीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना मानद डॉक्टरेट पदवी दिली आहे? स्लोवाकियाच्या युनिव्हर्सिटीने. अमलसाद चिकू हे कोणत्या राज्यातील आहे ज्याला GI टॅग देण्यात आला आहे? गुजरात राज्यातील. 2031 मध्ये कोणत्या देशात फिफा महिला विश्वचषक स्पर्धा होणार आहे? अमेरिका देशामध्ये. एप्रिल 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय सौर आघाडीसोबत कंट्री पार्टनरशिप फ्रेमवर्कवर
स्वाक्षरी करणारा पहिला आफ्रिकन देश कोण बनला आहे? मॉरिशस. तर याआधी बांगलादेश, भूतान आणि क्युबा यानंतर हा मॉरिशस चौथा देश बनलेला आहे ज्याने आंतरराष्ट्रीय सौर आघाडीसोबत कंट्री पार्टनरशिप फ्रेमवर्कवर स्वाक्षरी केलेली आहे. कोलोसल बायोसायन्स ही कोणत्या देशातील बायोटेक कंपनी आहे जी डायरवुल्फच्या 12,500 वर्षांपूर्वी नामशेष झालेल्या प्रजातीचे पुनर्जीवन करण्यात यशस्वी झाली आहे? अमेरिका या देशातील. अयोध्या पर्व 2025चे आयोजन कोठे करण्यात आले? नवी दिल्ली या ठिकाणी. कालावधी होता 11 ते 13 एप्रिल दरम्यान. प्रोजेक्ट वर्षांतर्गत भारताचा पहिला न्यूक्लिअर सबमरीन बेस कोठे स्थापन करण्यात येणार आहे? आंध्र प्रदेश राज्यामध्ये. 10 एप्रिल 2025 रोजी तिसरी बिमस्टेक कृषी मंत्रीस्तरीय बैठक कोठे आयोजित करण्यात आली? काठमांडू, नेपाळ या ठिकाणी. इको टुरिझमला चालना देण्यासाठी जर्दाळू फुलांचा महोत्सव 2025 कोठे साजरा करण्यात आला? लडाख या ठिकाणी. लडाख या केंद्रशासित प्रदेशातील लेह आणि कारगिल या दोन ठिकाणी हा जर्दाळू फुलांचा महोत्सव आयोजित करण्यात आला. नेक्स्ट आहे उत्तर पश्चिम हिमालयातील बर्फाचे केंद्रक आणि ढगांचे संक्षेपण केंद्रक गुणधर्म शोधण्यासाठी भारताने कोणत्या देशासोबत आईस क्रंच उपक्रम सुरू केला आहे? स्वित्झर्लंड. भारत आणि स्वित्झर्लंड या दोन देशांनी हा उपक्रम सुरू केलेला आहे. नेक्स्ट आहे 10 एप्रिल 2025 रोजी हरिदत्त कापरी यांचे निधन झाले. ते कोणत्या खेळाशी संबंधित होते? बास्केटबॉल या खेळाशी संबंधित होते. 31 मार्च 2025 अखेर भारतात अक्षय ऊर्जेची एकूण स्थापित क्षमता किती होती? 220.10 गिगावॅट. इलेक्ट्रॉनिक्स पुरवठा साखळीत भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी केंद्राने कोणती योजना सुरू केली आहे? इलेक्ट्रॉनिक्स घटक योजना. महाराष्ट्र सरकारने खुलताबादचे नाव काय बदलले आहे? नवीन नाव केलेले आहे रत्नापूर. भारत आणि आफ्रिकन देशांमधील सागरी सहकार्यावरील सागरी सहभाग एकमिए 2025 बहुपक्षीय सराव कोणत्या देशात आयोजित करण्यात आला? टांझानिया देशामध्ये. कालावधी होता 13 ते 18 एप्रिल 2025 दरम्यान. एप्रिल 2025 मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष कोण बनले आहेत? विनीत जोशी. एप्रिल 2025 मध्ये नाईटहूडने सन्मानित झालेले जेम्स अँडरसन कोण आहेत? क्रिकेटर आहेत. इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज आहेत ते. IPLच्या इतिहासात भारतीय खेळाडूकडून सर्वाधिक वैयक्तिक धावा काढण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे? अभिषेक शर्मा यांच्या. तर त्याने 55 चेंडूत 141 धावा केलेल्या आहेत. एप्रिल 2025 मध्ये जम्मू आणि काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण बनले आहेत? अरुण पल्ली. स्कायट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड्स 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट विमानतळ कोणाला देण्यात आलेला आहे? सिंगापूर चांगी विमानतळ, सिंगापूर. ऑस्कर पुरस्कारांमध्ये कोणती नवीन श्रेणी सुरू करण्यात आली आहे? सर्वश्रेष्ठ स्टंट डिझाईन. तर 2028 मध्ये होणाऱ्या 100व्या ऑस्कर सोहळ्यादरम्यान याची सुरुवात होणार आहे. रेंडिया सिल्क हे कोणत्या राज्यातील हातमाग उत्पादन आहे ज्याला GI टॅग देण्यात आला आहे? मेघालय राज्यातील. 12 एप्रिल 2025 रोजी नृत्य दिग्दर्शिका कुमुदिनी लाखिया यांचे निधन झाले. त्यांना पद्मविभूषण पुरस्कार कोणत्या वर्षी देण्यात आला? 2024 मध्ये. 2025 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली? 134वी. तर 14 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती साजरी करण्यात आली. IPL मध्ये 1000 चौकार आणि षटकार मारणारा पहिला खेळाडू कोण बनला आहे? विराट कोहली. मोंटे कार्लो मास्टर्स 2025 चे विजेतेपद कोणी जिंकले? कार्लोस अल्काराज याने. उपविजेता राहिलेला आहे लोरेन्झो मुसेटी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यातील महाराजा अग्रसेन विमानतळावर नवीन टर्मिनल इमारतीची पायाभरणी केली? हरियाणा राज्यामध्ये. भारतीय हवाई दलाच्या कोणत्या विमानातून गौरव या लांब पल्ल्याच्या ग्लाइड बॉम्बची चाचणी घेण्यात आली? सुखोई 30 MKI. ही चाचणी कोणी घेतलेली आहे? तर DRDOने घेतलेली आहे 8 ते 10 एप्रिल दरम्यान. याचे नाव काय आहे? गौरव. लांब पल्ल्याच्या ग्लाइड बॉम्बचे नाव काय आहे? गौरव. आणि चाचणी कोणी घेतलेली आहे? भारतीय हवाई दलाने.
एप्रिल 2025 मध्ये अनुसूचित जातींमध्ये आरक्षणाचे वर्गीकरण लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे? तेलंगणा हे राज्य बनलेले आहे. अनुसूचित जातींमध्ये आरक्षणाचे वर्गीकरण लागू करणारे भारतातील पहिले राज्य तेलंगणा. खेलो इंडिया युथ गेम्स 2025चा शुभंकर काय होता? गजसिंह. कोणत्या राज्याच्या पोलीस पोर्टलला पोलीस सुरक्षा श्रेणीमध्ये स्कॉच पुरस्कार मिळाला आहे? उत्तर प्रदेशच्या. डॉक्टर भीमराव आंबेडकर अभयारण्य कोणत्या राज्यात स्थापन केले जाईल? मध्य प्रदेश राज्यामध्ये. नेक्स्ट आहे एप्रिल 2025 मध्ये उच्च ऊर्जा लेसर मार्गदर्शित शस्त्र प्रणालीची चाचणी करणारा चौथा देश कोणता बनला आहे? भारत देश. पहिले ही चाचणी आहे ही DRDOने आंध्र प्रदेशातील कुर्नूल या ठिकाणी घेतलेली आहे. एप्रिल 2025 मध्ये ओमान इंडिया जॉईंट इन्व्हेस्टमेंट फंड याचे नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? सतीश चाबा यांची. 2025च्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या ऋषभ यादव आणि ज्योती सुरेखा वेन्नम या जोडीने कोणते पदक जिंकले आहे? सुवर्ण पदक. ठिकाण होते अमेरिकेतील फ्लोरिडा या ठिकाणी. एप्रिल 2025 मध्ये कोणत्या शहरात डिजिटल फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरने सुसज्ज असलेल्या अत्याधुनिक ब्लॅक बॉक्स लॅबचे उद्घाटन करण्यात आले? नवी दिल्ली या ठिकाणी. एप्रिल 2025 मध्ये अखिल भारतीय नेत्ररोगशास्त्रीय सोसायटीच्या उपाध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? डॉक्टर मोहन राजन. मिशन इनोव्हेशन वार्षिक मेळा 2025 कोठे आयोजित करण्यात आला? दक्षिण कोरिया. 9 ते 11 एप्रिल दरम्यान हा मेळा आयोजित करण्यात आला. एप्रिल 2025 मध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये डेप्युटी CIO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? विरल दावडा. MM कृष्णा मेमोरियल ओपन टेनिस 2025चा खिताब कोणी जिंकला आहे? ओलिव्हर क्रॉफर्ड ग्रेट ब्रिटनचा खेळाडू आहे तर त्याने MM कृष्णा मेमोरियल ओपन टेनिस स्पर्धा जिंकलेली आहे. जात्रा उत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात येतो? त्रिपुरा. संयुक्त राष्ट्रांच्या प्रसिद्ध झालेल्या ट्रेंड्स इन मातृमृत्यू दर 2000 ते 2023 या अहवालामध्ये भारताला कोणते स्थान देण्यात आले आहे? दुसरे स्थान देण्यात आलेले आहे. एप्रिल 2025 मध्ये प्राधान्य गुंतवणूक प्रकल्पांवरील भारत रशिया कार्यगटाचे 8वे सत्र कोठे आयोजित करण्यात आले होते? नवी दिल्ली या ठिकाणी. 15वी हॉकी इंडिया सिनियर पुरुष राष्ट्रीय अजिंक्यपद 2025 स्पर्धा कोणत्या संघाने जिंकली आहे? पंजाब संघाने जिंकलेली आहे. उपविजेता राहिलेला आहे मध्य प्रदेश संघ. कालावधी होता 4 ते 15 एप्रिल दरम्यान आणि ठिकाण होते उत्तर प्रदेशातील झाशी येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम. ATM मशीन बसवणारी देशातील पहिली ट्रेन कोणती ठरली आहे? पंचवटी एक्सप्रेस. पंचवटी एक्सप्रेस ही मुंबई मनमाड दरम्यान धावते. भारतीय रेल्वेचा भुसावळ विभाग आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्तपणे हा कार्यक्रम किंवा ही देशातील पहिली ट्रेन सुरू करण्यात आलेली आहे ATM मशीन बसवणारी. तर बघा पहिली ATM मशीन ट्रेनमध्ये कोणत्या बँकेने बसवलेली आहे? बँक ऑफ महाराष्ट्रने. 15 एप्रिल 2025 रोजी 23व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? दिनेश माहेश्वरी. एप्रिल 2025 मध्ये कोणत्या राज्य सरकारने भूमी अभिलेख व्यवस्थापनासाठी भूभारती पोर्टल सुरू केले आहे? तेलंगणा राज्याने. इंडियन सुपर लीगच्या 11व्या आवृत्तीचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले आहे? मोहन बागान सुपर जायंट संघाने. उपविजेता राहिलेला आहे बेंगळुरू FC. वर्चेल दलित साहित्य पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला आहे? P शिवकामे यांना. तर P शिवकामे या लेखिका माजी IAS अधिकारी आणि कार्यकर्ता आहेत. ACI जागतिक क्रमवारीनुसार 2024 मध्ये कोणते विमानतळ जगातील 9वे सर्वात व्यस्त विमानतळ बनले आहे? इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ. भारतातील नवी दिल्ली या ठिकाणी हे विमानतळ आहे. तर हे जगातील 9व्या क्रमांकाचे सर्वात व्यस्त विमानतळ ठरले आहे. पहिल्या क्रमांकाचे विमानतळ ठरलेले आहे अटलांटा विमानतळ USA. 108 दशलक्ष प्लस प्रवाशांसह हे पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावरती आहे दुबई UAE. नेक्स्ट आहे एप्रिल 2025 मध्ये पंजाब नॅशनल बँक कर्ज घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीला कोणत्या देशात अटक करण्यात आली आहे? बेल्जियम या देशामध्ये.
एप्रिल 2025 मध्ये ऑनलाईन कायमस्वरूपी लोक अदालत सेवा सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे? केरळ. 2025च्या तिरंदाजी विश्वचषकात भारताने किती पदके जिंकली? एकूण 4 पदके जिंकलेली आहेत. 17 एप्रिल 2025 रोजी ब्राझीलमध्ये झालेल्या ब्रिक्स कृषी मंत्र्यांच्या 15व्या बैठकीत भारताच्या वतीने कोणी भाग घेतला? शिवराजसिंह चौहान यांनी. थीम होती ब्रिक्स देशांमध्ये सहकार्य, नवोन्मेषण आणि न्याय्य व्यापाराद्वारे समावेशक आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे. नेक्स्ट आहे मकाऊ कॉमेडी फेस्टिवल 2025 मध्ये कोणत्या भारतीय अभिनेत्याला सन्मानित करण्यात आले? आमिर खान यांना. मार्च 2025चा ICC पुरुष खेळाडू ऑफ द मंथ पुरस्कार कोणी जिंकला आहे? श्रेयस अय्यर. आणि महिला पुरुष खेळाडू ऑफ द मंथचा पुरस्कार ऑस्ट्रेलियाच्या जॉर्जिया बोल यांनी. एप्रिल 2025 मध्ये डॅनियल नोबोआ यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपती म्हणून पुन्हा निवड झाली आहे? इक्वेडोर. अलीकडेच बातम्यांमध्ये असलेला माउंट लेओटोबी ज्वालामुखी कोणत्या देशात आहे? इंडोनेशिया. बंगाली नववर्ष कोणत्या नावाने साजरे केले जाते? पोइला बैसाख. एप्रिल 2025 मध्ये खामटे सिंपाडोने यांचे निधन झाले. ते कोणत्या देशाचे माजी राष्ट्रपती होते? लाओ पीडियार. महाराष्ट्र आणि कोणत्या संस्था संयुक्तपणे थोरियम आधारित अणुभट्टी विकसित करणार आहेत? रोसाटोम रशिया. 14 एप्रिल 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात दीनबंधू छोटूराम औष्णिक वीज प्रकल्पाच्या 3ऱ्या युनिटची पायाभरणी केली? हरियाणा. हरियाणा राज्यातील यमुनानगर या ठिकाणी. 2025चा फ्रीस्टाईल बुद्धिबळ ग्रँड स्लॅम कोणी जिंकला आहे? मॅग्नस कार्लसन याने. उपविजेता राहिलेला आहे हिकारू नाकामुरा. ही जी स्पर्धा आहे ही पॅरिस फ्रान्स या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. एप्रिल 2025 मध्ये पश्चिम बंगालमधील कालीघाट स्कायवॉकचे उद्घाटन कोणी केले? ममता बॅनर्जी यांनी. तर कोलकात्यातील सर्वात लांब स्कायवॉक आहे त्याचे नाव आहे बघा काय? कालीघाट स्कायवॉक. आणि याची लांबी आहे 440 मीटर आणि उंची आहे 16 मीटर. राज्यपालांनी राष्ट्रपतींच्या संमतीसाठी राखीव ठेवलेल्या राज्य विधेयकांवर किती महिन्यात निर्णय घ्यावा असे सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रपतींना सांगितले आहे? 3 महिन्यामध्ये. एप्रिल 2025 मध्ये ICC पुरुष क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी कोणाची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे? सौरव गांगुली. दरवर्षी जागतिक आवाज दिन कधी साजरा केला जातो? 16 एप्रिल रोजी. 2025 ची थीम आहे तुमचा आवाज सक्षम करा. एप्रिल 2025 मध्ये भारतीय वेटलिफ्टिंग फेडरेशनच्या खेळाडू आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? मीराबाई चानू यांची. 15 एप्रिल 2025 रोजी कोणत्या राज्याने राज्यातील नगराध्यक्षांना पदावरून दूर करण्याचे अधिकार नगरसेवकांना दिले आहेत? महाराष्ट्र राज्याने दिलेला आहे हा अधिकार. कोणता अधिकार दिलेला आहे बघा? तर राज्यातील नगराध्यक्षांना पदावरून दूर करण्याचे अधिकार हे नगरसेवकांना दिले आहेत. कोणत्या राज्यातील पटेडा अंचू साडीला GI टॅग प्राप्त झाला आहे? कर्नाटक राज्यातील. एप्रिल 2025 मध्ये इंटरपोलच्या गव्हर्नन्स कमिटीचे अध्यक्षपद कोणत्या देशाला मिळाले आहे? UAE. अध्यक्ष असणार आहेत लेफ्टनंट कर्नल दाना हुमेद अल मर्झोकी. कार्यकाळ असणार आहे 2 वर्ष. भारत उझबेकिस्तान संयुक्त लष्करी सराव डस्ट लीक कोठे आयोजित करण्यात आला? पुणे या ठिकाणी. औंध पुणे औंध. आवृत्ती होती 6वी. कालावधी होता 16 ते 28 एप्रिल 2025 दरम्यान. इंडिया जस्टिस रिपोर्ट 2025 मध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? कर्नाटक. बाकीचे राज्य बघा. पहिला कर्नाटक, आंध्र प्रदेश, 3रं तेलंगणा, 4थे केरळ, 5वे तामिळनाडू, 6वे छत्तीसगड, 7वा मध्य प्रदेश, 8वा ओडिसा, 9व्या क्रमांकावर पंजाब आणि 10व्या क्रमांकावर आहे महाराष्ट्र. कोणत्या राज्यातील जानासू येथे हिमालयात बर्फाच्या खाली देशातील सर्वात लांब रेल्वे बोगदा तयार करण्यात आला आहे? उत्तराखंडमध्ये. तर या बोगद्याची लांबी आहे 14.57 किलोमीटर. एप्रिल 2025 मध्ये आरोग्य सेवेसाठी ई-सेहत ॲप कोठे सुरू करण्यात आले आहे? जम्मू आणि काश्मीर. सेवा बघा या अंतर्गत देण्यात येणार आहेत रुग्णालय सहाय्य, रुग्णवाहिका, माहिती आणि हेल्पलाईन सेवा. एप्रिल 2025 मध्ये केंद्र आणि राज्य संबंधांचा आढावा घेण्यासाठी तमिळनाडू सरकारने स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष कोण बनले आहेत? कुरियन जोसेफ.
आणि समितीतील सदस्य आहेत अशोक वर्धन शेट्टी आणि एम नागनाथन. एप्रिल 2025 मध्ये कोणत्या देशाने ग्लोबल टेरिफ अँड ट्रेड हेल्प डेस्कची सुरुवात केली आहे? भारताने सुरुवात केलेली आहे. एप्रिल 2025 मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी AI रायझिंग ग्रँड चॅलेंज कोणत्या राज्याने लॉन्च केले आहे? तेलंगणा राज्याने. मुंबईतील वानखेडे क्रिकेट स्टेडियममध्ये कोणत्या खेळाडूच्या नावाचे स्टँड असणार आहे? रोहित शर्मा. दिवेच्या पॅव्हेलियनच्या लेवल 3 ला रोहित शर्मा स्टँड नाव देण्यात येणार आहे. ग्रँड स्टँडचा लेवल 3 शरद पवार स्टँड, ग्रँड स्टँडचा लेवल 4 अजित वाडेकर स्टँड, या तिघांची नावं देण्यात आलेली आहेत. एप्रिल 2025 मध्ये मुंबई येथे नावाशेवा बिझनेस पार्कचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले आहे? दुबईचे युवराज शेख हमदान. अलीकडेच कोणत्या शहरात 14 एप्रिलला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिन म्हणून घोषित करण्यात आले आहे? न्यूयॉर्कमध्ये. 15 एप्रिल 2025 रोजी निर्मला जैन यांचे निधन झाले, त्या कोण होत्या? लेखिका होत्या. एप्रिल 2025 मध्ये कोणते राज्य त्रिभाषा धोरण लागू करणारे पहिले राज्य बनले आहे? महाराष्ट्र. एप्रिल 2025 मध्ये किती लष्करी कर्मचाऱ्यांना मॅकग्रेगर मेमोरियल मेडल देण्यात आले आहे? 5 लष्करी कर्मचारी. ओलांटा हुमाला हे कोणत्या देशाचे माजी राष्ट्रपती आहेत ज्यांना 15 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे? पेरू या देशाचे राष्ट्रपती आहेत, माजी राष्ट्रपती. जागतिक हिमोफिलिया दिन कधी साजरा केला जातो? 17 एप्रिल रोजी. 2025 ची थीम आहे सर्वांसाठी प्रवेश, महिला आणि मुलींनाही रक्तस्राव. म्हणजेच काय बघा, एक्सेस फॉर ऑल वुमेन अँड गर्ल्स ब्लीड टू. कोणत्या राज्यात प्लास्टिक कचऱ्याचा सामना करण्यासाठी 1000 पंचायतींमध्ये बर्तन बँक सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे? राजस्थान. बहरीन ग्रांप्री 2025 कोणी जिंकले आहे? ऑस्कर पियास्ट्री यांनी. ब्राइस ओलिगी गुआमा कोणत्या देशाचे राष्ट्रपती बनले आहेत? गॅबॉन. मेडी जार्विस या प्रगत रोबोटिक सर्जरी मशीनचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? आसाम राज्यात. 10वे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले? नागपूर. 26 आणि 27 एप्रिल 2025 दरम्यान आयोजित करण्यात आले. अध्यक्ष होते शिक्षणतज्ज्ञ, ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी कुलगुरू शहाबुद्दीन नूर मोहम्मद पठाण उर्फ SN पठाण. महाराष्ट्र सरकारने 2023-24 चे शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर केले असून जीवनगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? शकुंतला खटावकर यांना. भारताची पहिली मिसेस ग्लोब इंटरनॅशनल कोण बनली आहे? अनुराधा गर्ग. अनुराधा गर्ग ही हरियाणातील गुरुग्राम या ठिकाणची आहे, तर ती भारताची पहिली मिसेस ग्लोब इंटरनॅशनल बनलेली आहे. कोणत्या शहरातील शहनाईला भौगोलिक संकेत टॅग देण्यात आला आहे? बनारस. एप्रिल 2025 मध्ये टी-शील्ड सायबर सिक्युरिटी लॅबचे उद्घाटन कोठे करण्यात आले? तेलंगणा राज्यामध्ये. टी-शील्ड म्हणजे काय बघा, तेलंगणा अंमलबजावणी आणि कायदेशीर डिजिटल संरक्षणातील नवक्रमासाठी सुरक्षा केंद्र. एप्रिल 2025 मध्ये उत्तर प्रदेशचा शून्य गरिबी कार्यक्रम कोणाच्या नावाने सुरू करण्यात आला आहे? डॉक्टर भीमराव आंबेडकर. कोणत्या भारतीय व्यक्तीला फ्रेंच लक्झरी ब्रँड चॅनलचा ब्रँड अँबॅसेडर बनवण्यात आले आहे? अनन्या पांडे. एप्रिल 2025 मध्ये कोणत्या देशाने अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी ग्रीन क्रिप्टोकरन्सी स्वीकारण्याची घोषणा केली आहे? भूतान. जागतिक यकृत दिन कधी साजरा करण्यात आला? 19 एप्रिल. थीम होती अन्न हेच औषध आहे. भारतातील कोणते राज्य संपूर्ण डिजिटल साक्षरता प्राप्त करणारे पहिले राज्य बनले आहे? केरळ. भारताच्या शौर्य आंबुरेने 18 वर्षाखालील महिलांच्या 100 मीटर अडथळा शर्यतीत कोणते पदक जिंकले? कांस्य पदक जिंकलेले आहे. तर शौर्य आंबुरे ही महाराष्ट्रातील ठाणे या ठिकाणची आहे. एप्रिल 2025 मध्ये कोणत्या राज्य सरकारने महिला संवाद अभियान सुरू केले आहे? बिहार राज्याने. एप्रिल 2025 मध्ये इंडसइंड बँकेच्या डेप्युटी CFO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? संतोष कुमार यांची. नीरज चोप्राने दक्षिण आफ्रिकेतील पॉचेफस्ट्रूम इन्व्हिटेशनल स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे? सुवर्ण पदक. एप्रिल 2025 मध्ये कोणत्या राज्य सरकारने अधिकृतपणे उष्णतेच्या लाटा, उन्हाचे झटके आणि उन्हामुळे होणारे नुकसान राज्य विशिष्ट आपत्ती म्हणून वर्गीकृत केले आहे? तेलंगणा राज्याने.
एप्रिल 2025 मध्ये नीती आयोगाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार ऑटोमोबाईल उत्पादक देशांमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? 4था आहे. पहिले 3 देश आहेत चीन, अमेरिका आणि जपान. अहवालाचे नाव आहे ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री, जागतिक मूल्य साखळींमध्ये भारताचा सहभाग मजबूत करणे. आंतरराष्ट्रीय सागरी संघटना कोणत्या वर्षापासून पहिल्यांदाच जहाज उद्योगावर कार्बन कर लादणार आहे? 2028 पासून. 14 एप्रिल 2025 रोजी कोणत्या कंपनीच्या न्यू शेफर्ड रॉकेटने ऐतिहासिक सबऑर्बिटल स्पेस फ्लाईट यशस्वीरित्या पूर्ण केली आहे? ब्ल्यू ओरिजिन यांनी. जगातील पहिले क्वांटम आधारित प्लॅटफॉर्म कोणत्या देशात सुरू करण्यात आले आहे? भारतामध्ये QNU लॅब्सने सुरू केलेले आहे. जागतिक वित्तीय स्थिरता अहवाल कोणत्या संस्थेद्वारे प्रकाशित केला जातो? आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. भारतातील पहिला गॅलियम नायट्राइड आधारित सेमीकंडक्टर प्लांट कोणत्या ठिकाणी स्थापित केला जाईल? नवा रायपूर, छत्तीसगड. 17 एप्रिल 2025 रोजी निधन झालेल्या रोज केरकट्टा कोण होत्या? लेखक होत्या. लेखिका प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ, झारखंड चळवळीच्या कार्यकर्त्या आणि महिला मानवी हक्कांच्या कट्टर समर्थक होत्या. T20 क्रिकेटमध्ये 100 अर्धशतके करणारा पहिला भारतीय खेळाडू कोण बनला आहे? विराट कोहली. एप्रिल 2025 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणत्या विद्यापीठाला $2.3 अब्ज निधी देणे थांबवले आहे? हार्वर्ड विद्यापीठ. व्याघ्र प्रकल्प बफर झोन विकास योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? मध्य प्रदेश. 2024 मध्ये विकसनशील देशांमध्ये कृषी अन्न तंत्रज्ञान क्षेत्रासाठी गुंतवणूक सुरक्षित करण्यात कोणत्या देशाने अव्वल स्थान पटकावले आहे? भारताने. महाराष्ट्र शासनाचा 2025 साठीचा गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? भीमराव पानसाळे यांना, तर ते गझल गायक आहेत. एप्रिल 2025 मध्ये भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक कोण बनले आहेत? मांगीलाल जाट. तर ते मांगीलाल जाट हे प्रणालीगत कृषीशास्त्रज्ञ आहेत. DPS फ्लेमिंगो तलाव कोणत्या राज्यात आहे? ज्याला एप्रिल 2025 मध्ये संवर्धन राखीव घोषित करण्यात आले आहे? महाराष्ट्रामध्ये आहे. 17 एप्रिल 2025 रोजी जगातील 17वे ॲथलीट पासपोर्ट मॅनेजमेंट युनिट कोणत्या देशात स्थापन करण्यात आले आहे? भारतामध्ये, नवी दिल्ली या ठिकाणी. एप्रिल 2025 मध्ये केंद्रीय अर्थ मंत्रालयाचे पुढील महसूल सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? अरविंद श्रीवास्तव यांची. एप्रिल 2025 मध्ये युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर 2025 मध्ये कोणत्या प्राचीन भारतीय धर्मग्रंथांचा समावेश करण्यात आला आहे? श्रीमद भगवद्गीता आणि नाट्यशास्त्र. डेझर्ट फ्लॅग 10 बहुराष्ट्रीय सराव कोणत्या देशाद्वारे आयोजित करण्यात आला? UAE. कालावधी होता 21 एप्रिल ते 8 मे 2025 दरम्यान. JD व्हान्स हे कोणत्या देशाचे उपराष्ट्रपती आहेत जे एप्रिल 2025 मध्ये 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले होते? अमेरिका. एप्रिल 2025 मध्ये भारताने कोणत्या देशासोबत पहिला संरक्षण करार केला आहे? स्लोवाकिया देशासोबत. कोणत्या भारतीय खेळाडूने 2025च्या PSA सिनियर वर्ल्ड स्क्वॅश चॅम्पियनशिपमध्ये खेळण्यासाठी पात्रता मिळवली आहे? अनाहत सिंग आणि वीर चोट्रानी. जागतिक पृथ्वी दिन किंवा जागतिक वसुंधरा दिन कधी साजरा केला जातो? 22 एप्रिल रोजी. 2025 ची थीम आहे आपली शक्ती आपला ग्रह. पोप फ्रान्सिस कोण होते ज्यांचे 21 एप्रिल 2025 रोजी निधन झाले? ख्रिश्चनांचे धर्मगुरू. संसद खेल महाकुंभ 2025 कोठे आयोजित करण्यात आला? लखनौ, उत्तर प्रदेश. 19 ते 22 एप्रिल 2025 दरम्यान. जगातील सर्वोत्तम रुग्णालये 2024च्या अहवालात भारतातील कोणत्या रुग्णालयाला सर्वोत्तम स्थान देण्यात आले आहे? एम्स, नवी दिल्ली जगात 97व्या क्रमांकावर आहे. आणि जगातील सर्वोत्तम रुग्णालयामध्ये मेयो क्लिनिक, मिनेसोटा, USA पहिल्या क्रमांकावर आहे. संस्कृतीचा 5वा अध्याय नावाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे. हे कोणाच्या भाषणांचे संकलन आहे? नरेंद्र मोदी. कोणते शहर पूर्णपणे अक्षय ऊर्जेवर चालणारे जगातील पहिले शहर बनणार आहे? अमरावती, आंध्र प्रदेश. 20 एप्रिल 2025 रोजी कोणत्या राज्यात पिंक ई-रिक्षा योजना सुरू करण्यात आली आहे? महाराष्ट्रामध्ये. कायनेटिक ग्रीनच्या सहकार्याने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. महिलांसाठी आहे ही. 14 एप्रिल 2025 रोजी भारतीय नौदलाने मेघयान 25 ची 3री आवृत्ती कोणत्या ठिकाणी आयोजित केली होती? नवी दिल्ली.
कोणत्या राज्यातील विंझेंजम आंतरराष्ट्रीय बंदर पूर्ण झाले आहे, जे भारतातील पहिले अर्ध स्वयंचलित खोल पाण्यातील आंतरराष्ट्रीय कंटेनर ट्रान्सशिपमेंट पोर्ट आहे? केरळ राज्यामध्ये. झेप्टोने त्यांच्या मूळ कंपनीचे नाव किराणा कार्ट टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडवरून बदलून काय केले आहे? झेप्टो प्रायव्हेट लिमिटेड. 2025च्या 6व्या आशियाई 18 वर्षाखालील ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताने किती पदके जिंकली आहेत? 11 पदके. आवृत्ती 6वी. ठिकाण होते सौदी अरेबिया. कालावधी होता 15 ते 18 एप्रिल 2025. एप्रिल 2025 मध्ये कलम आणि कवच 2.0 हा संरक्षण साहित्य महोत्सव कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता? नवी दिल्ली. 2025च्या स्वावलंबी पंचायत विशेष पुरस्कारात कोणत्या पंचायतीला प्रथम क्रमांक मिळाला? माल ग्रामपंचायत, रंगारेड्डी जिल्हा, तेलंगणा. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2025 कोणाला जाहीर करण्यात आला आहे? कुमार मंगलम बिर्ला यांना. सिलकयारा बोगदा कोणत्या राज्यात आहे, जो बाबा बोकनाग बोगदा म्हणून ओळखला जाईल? उत्तराखंड. एप्रिल 2025 मध्ये आरबीआयने कोणत्या प्रकारच्या अल्पवयीन बँक खातेधारकांना त्यांचे बँक खाते चालवण्याची परवानगी दिली आहे? 10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या खातेधारकांना. 2025चा विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून कोणाची निवड झाली आहे? जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना. पुरुषांमध्ये जसप्रीत बुमराह आणि महिलांमध्ये स्मृती मानधना या दोघांची. एप्रिल 2025 मध्ये केंद्र सरकारने अंमलबजावणी संचालनालयामध्ये विशेष संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? विप्लव कुमार चौधरी, टी शंकर आणि एन पद्मनाभन. 22 एप्रिल 2025 रोजी जम्मू काश्मीरमधील कोणत्या भागात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यात 27 लोकांचा मृत्यू झाला आहे? पहलगाम. लष्कर-ए-तैयबाची प्रॉक्सी विंग द रेजिस्टन्स फ्रंट TRF या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली होती. लॉरेस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड्स 2025 मध्ये वर्ल्ड स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर म्हणून कोणाची निवड झाली आहे? मोंडो डुप्लांटिस. ग्लोबल बिझनेस आउटलुक अँड स्टॅटिस्टिक्स 2025 कोणी प्रकाशित केले आहे? जागतिक व्यापार संघटनेने. 2025चा वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर पुरस्कार कोणी जिंकला आहे? समर अबू एलफ, पॅलेस्टिनी छायाचित्रकार आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या 2025च्या यंग ग्लोबल लीडर्सच्या यादीत किती भारतीयांचा समावेश करण्यात आला आहे? 7 भारतीयांचा. एप्रिल 2025 मध्ये आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकमध्ये उपाध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? अजय भूषण पांडे. अमेरिकन शास्त्रज्ञांच्या एका पथकाने एक नवीन रंग शोधला आहे, त्याचे नाव काय आहे? ओलो. चित्ता प्रकल्पांतर्गत बोत्सवानामधून किती चित्ते भारतात आणले जातील? 8 चित्ते. 23 एप्रिल 2025 रोजी केंद्रीय पुरातत्व सल्लागार मंडळाची 38वी बैठक कोठे झाली? नवी दिल्ली या ठिकाणी. 19 एप्रिल 2025 रोजी कलेग्नार कविनाई थिट्टम योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तमिळनाडू राज्यामध्ये. याचा उद्देश आहे राज्यातील 25 पारंपरिक हस्तकला पुनर्जीवित करणे आणि त्यांना आधुनिक बाजारपेठेशी जुळवून घेणे. 21 एप्रिल 2025 रोजी भारतातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनल कोठे सुरू झाले आहे? मुंबई. 3 मे 2025 पासून आरबीआयच्या डेप्युटी गव्हर्नरपदी कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे? टी रविशंकर. चीन आणि कोणत्या देशाने चंद्रावर अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याची योजना आखली आहे? रशिया. भारत आणि कोणत्या देशादरम्यान सिंधू पाणी करार झाला आहे, जो भारताने एप्रिल 2025 मध्ये स्थगित केला आहे? भारत आणि पाकिस्तान दरम्यान. एप्रिल 2025 मध्ये ड्युरो मॅक्ट कोणत्या देशाचे पंतप्रधान बनले आहेत? सर्बिया. 2025चा ग्लोबल व्हॅनगार्ड पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? प्रियंका चोप्रा. एप्रिल 2025 मध्ये युनेस्कोने ग्लोबल जिओपार्क नेटवर्कमध्ये किती ठिकाणे जोडली आहेत? एकूण 16 जिओपार्क जोडलेले आहेत. दरवर्षी जागतिक मलेरिया दिन कधी साजरा केला जातो? 25 एप्रिल. 2025ची थीम आहे मलेरिया आपल्यासोबत संपतो, पुनर्निर्मिती, पुनर्कल्पना आणि पुनर्जागृती. एप्रिल 2025 मध्ये AI कामगिरी वाढवण्यासाठी आयर्नवूड चिप कोणी लॉन्च केली आहे? गुगल. 7व्या पिढीची आर्टिफिशियल इंटेलिजन्स चिप आहे ही आयर्नवूड चिप. मोदी मेमोरियल म्युझियमचे उद्घाटन कोठे झाले आहे? मोतीहारी, बिहार. सौदी अरेबिया ग्रांड प्री 2025चा किताब कोणी जिंकला आहे? ऑस्कर पियास्ट्री. एप्रिल 2025 मध्ये जम्मू आणि काश्मीर दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने कोणता सराव सुरू केला आहे? आक्रमण अभ्यास.
एप्रिल 2025 मध्ये इंटरनॅशनल सेंटर ऑफ फिल्म्स फॉर चिल्ड्रन अँड यंग पीपलचे अध्यक्ष कोण बनले आहेत? जितेंद्र मिश्रा. अलीकडेच कोणत्या राज्याच्या राज्यपालांनी यशराज भारती सन्मान पुरस्कार 2025 प्रदान केला? महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालांनी. हा पुरस्कार 3 संस्थांना देण्यात आलेला आहे: जन आरोग्य सहयोग छत्तीसगड, प्रथम एज्युकेशन फाउंडेशन आणि राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राने विकसित केलेल्या सर्व्हिसेस प्लस प्लॅटफॉर्मला. 2025-26 पर्यंत राष्ट्रीय शून्य गोवर रुबेला निर्मूलन मोहीम कोणी सुरू केली आहे? JP नड्डा. एप्रिल 2025 मध्ये पाकिस्तानने भारतासोबतचा कोणता करार स्थगित केला आहे? शिमला करार. 25 एप्रिल 2025 रोजी डॉक्टर कृष्णस्वामी कस्तुरीरंगन यांचे निधन झाले. ते कोण होते? इस्रोचे माजी अध्यक्ष. सिमिलीपाल राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे, जे भारताचे 107वे राष्ट्रीय उद्यान म्हणून अधिकृतपणे घोषित करण्यात आले आहे? ओडिसा. एप्रिल 2025 मध्ये कोणत्या देशाने मॅग्नेशियम हायड्राईड वापरून नॉन न्यूक्लिअर हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली आहे? चीन देशाने. भारतातील पहिला 3D प्रिंटेड लष्करी बंकर कोठे बांधला आहे? लेह लडाख. भारतीय लष्कर आणि IIT हैदराबाद यांनी संयुक्तपणे हा बंकर बांधलेला आहे. गुरुदेव कालीचरण ब्रह्म पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला? डॉक्टर अच्युत सामंत. KIIT आणि KISS म्हणजेच कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी आणि कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचे संस्थापक आहेत डॉक्टर अच्युत सामंत. तर यांना गुरुदेव कालीचरण ब्रह्म पुरस्कार 2025 देण्यात आलेला आहे. 22 एप्रिल 2025 रोजी कोणत्या राज्याने मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा दिला आहे? महाराष्ट्र राज्याने. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासलेले आहेत वन लाइनरमध्ये. एप्रिल महिन्यातील सर्व घटक. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.